नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरती 2023 संदर्भात बघा इथे अपडेट आहे। जी तलाठी भरतीची जी अंतिम यादी आहे ती आपल्याला केव्हा बघायला मिळणार, तर या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की जो जळगाव जिल्हा आहे त्या जिल्ह्यासंदर्भात बघा ही माहिती आहे। तर बघा, जिल्ह्यातील जे 241 पैकी 10 जागा पेसा क्षेत्रातील वगळता अन्य 231 पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी गेल्या आठवड्यात येथे पूर्ण झाली आहे। मात्र निवड झालेल्या उमेदवारांची ज्या यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आढळून आल्यामुळे त्यामुळे जे आहे हे झालेल्या आहे उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यानंतर म्हणजेच की निवडणुकीनंतर येथे लागणार आहे। आणि त्यासोबतच बघा, कागदपत्रे पडताळणीसाठी जे आहे प्रशासन आणि गुणवत्ता व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केल्यानंतर सुरुवातीला जे आहे गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली व त्यानंतर पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांची जे आहे संपर्क साधण्यात आला व त्यातील बहुतांश उमेदवार अन्यत्र सेवेत दाखल झाले व त्यामुळे जे आहे भरती प्रक्रियेला तेथे त्यांनी पाठ दाखवली व त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली। तीही जी आहे प्रक्रिया पार पडली आहे व काही उमेदवारांना अपील दाखल केली आहे। त्यानंतर सुनावणी झाली, तर अपीलावर जे आहे जिल्हाधिकारी सुनावणी करणार आहेत। दरम्यान निवडपात्र उमेदवारांची यादी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे आणि ही यादी जाहीर करून संबंधित उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात जे आहे निवडणूक आयोगाची भूमिका जाणून घेण्यात आली आहे व त्यानुसार जे आहे आचारसंहिता उठल्यानंतर पात्र उमेदवारांना येथे जे आहे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत। आणि त्यासोबतच जे पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रामध्ये तुम्ही ते बघू शकता की कुठले जिल्हे यामध्ये मोडल्या जातात। तर ज्या राज्यामध्ये आदिवासींची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजेच की बघा इथे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अधिक आहे। म्हणून बघा हे जे जिल्हे आहेत तेवढे पेसा अंतर्गत येथे येतात आणि त्यामुळे या जिल्ह्यातील जे आहे पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबत जे आहे सर्वोच्च न्यायालयात निर्णय आल्यानंतर ते जे आहे निर्णय होण्याची ते शक्यता आहे। आणि त्यासोबतच बघा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे व नियुक्तीपत्र देण्याची तयारी इथे पूर्ण झालेली आहे। मात्र जे आहे आचारसंहितेमुळे रखडल्यामुळे जे आहे मित्रांनो हे जे आहे तलाठी भरतीची अंतिम यादी इथे रखडल्या गेली आहे। अशा प्रकारची माहिती बघा उपजिल्हाधिकारी जे आहे यांच्याकडून येथे मिळत आहे। तर पहा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आपण येथेच थांबवत आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।